Which example we discussed? Do you remember? Basketball. बास्केटबॉलच बस फॉरगॉट. आहे का नाही, आठवतंय का नाही? So, असं आठवतंय. बास्केटबॉलचं कोर्ट काढलं होतं. हा हे काढलं होतं असं काहीतरी बास्केटबॉल. तुम्ही तो उभा केलता तुम्हाला. अँड यू आर थ्रोईंग दी बॉल. हा बॉल तुम्ही वरती टाकत होता. 2 पद्धतीने टाकला. त्यासाठी तुम्ही स्टेअर केस पण वापरली. आठवलं का? झालंय का Yes. हे? झालंय हे. So what is this? Yes. What we discussed here? So here what we discussed, ह्या माध्यमातून ह्या एक्झाम्पल मधून आपण काय शिकलो होतो? We have discussed about positive displacement And non-positive displacement. and non-positive. Very correct. Non-positive displacement. त्यालाच आपण दुसरं काय नाव दिलं होतं? रोटोडायनॅमिक. आठवतंय का? त्यालाच आपण रोटोडायनॅमिक पंप असं म्हटलं होतं. वी हॅव डिफरन्शिएटेड बिटवीन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट अँड नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप. गेटिंग इट? सो इन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट व्हॉट वी ऍक्च्युअली डू? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मध्ये आपण काय करतो? कॅन एनीवन टेल? ट्राय. What we do in positive displacement? Come on. कसंही सांगा, मराठीत सांगा. वी आर नॉट इंटरेस्टेड हिअर 100% टेक्निकल लँग्वेज. तुम्हाला कन्सेप्ट फक्त लक्षात आहे का मला बघायचं, बाकी काही सुद्धा नाही. Come on. Tell me fast. हॅलो. सांगा की, ऐकू येत नाही का माझा आवाज? Am I audible? Yes, sir. हा मग सांगा की. सांगा फरक सांगा, कोणी पण सांगा. मराठीत सांगायचं. हा, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतंय? सांगा की राव, एवढा अवघड आहे का? बरं काय केलं ते तरी सांगा. हा, डायरेक्ट थ्रो करायचं सर. हा, डायरेक्ट थ्रो करायचा. डायरेक्ट थ्रो करायचा त्याला काय म्हटलं होतं आपण? त्याला म्हटलं होतं नॉन पॉझिटिव्ह. त्याला आपण म्हटलं होतं रोटोडायनॅमिक. डायरेक्ट फेकणं जे होतं त्याला आपण काय म्हटलं? नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, किंवा त्यालाच आपण दुसरं नाव दिलं होतं रोटोडायनॅमिक. ओके, फेकून देतोय ना आपण. सो दॅट इज नॉट पॉझिटिव्ह अप्रोच. वी आर थ्रोईंग इट, फेकून देतोय. सो नॉन पॉझिटिव्ह अप्रोच. दिस वे यू नीड टू रिमेंबर. Okay, so that is how directly throwing the water comes under non-positive. मग पॉझिटिव्ह काय? शिडी लावून म्हणजे स्टेप वाईज सर, स्टेप वाईज. हा, स्टेप वाईज. हा, त्याला आपण असं म्हणूया का? वॉटर इज टेकन, इट इज ट्रान्सफर्ड अँड इट इज डिलिव्हर्ड. पाणी घेतलं, पाणी ट्रान्सफर केलं आणि पाणी डिलिव्हर केलं. मी पाणी हातामध्ये घेतलं, पुढे गेलो आणि तिथं डिलिव्हर केलं. दिस इज व्हॉट पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. टेकिंग, transferring and then delivering. This is positive displacement. In positive displacement type of pump, we are taking the water, we are transferring the water, and then we are delivering the water. Okay, this is called as positive displacement. And in non-positive displacement, we are directly throwing the water. We are directly throwing the water. That is called as non-positive displacement or rotodynamic type of pump. Okay, now let us will go ahead with. So under this, we have studied. त्याच्यामध्ये आपण एक शिकलो होतो. काय शिकलो होतो? काल चालू केलं होतं. तुमच्या लक्षात कसं काय येत नाहीये मला आठवत नाही. सो लेट अस, आय विल कंटिन्यू. वी स्टार्टेड विथ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप. And under positive displacement type of pump, we started like single acting reciprocating pump. आठवतंय का? हे आपण चालू केलं. वी वर अबाउट टू स्टार्ट दिस. Clear? We discussed, है ना? From this slide we have discussed what is there in your syllabus, what is not there in your syllabus. This is in your syllabus, this is in your syllabus, and this one is in your syllabus. These 3 pumps are in our syllabus, and we discussed this last lecture. हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं. सिंगल ऍक्टिंग, डबल ऍक्टिंग आणि सेंट्रिफ्युगल पंप, हे 3 आपल्या सिलेबसला आहेत. ओके, त्यातला आपण आता पहिला कुठला बघणार आहोत? सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग टाइप ऑफ पंप. दिस वी आर गोइंग टू स्टडी नाउ. So let us, we will continue with. So single acting reciprocating pump. आता आपण हे पंप शिकणार म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय काय शिकणार?
तर आपण याच्यामध्ये शिकणार प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. देन वी विल स्टडी वर्किंग, देन कन्स्ट्रक्शन, then working, then advantages, then disadvantages, and then applications. For every pump, for every device we are going to discuss these points. प्रत्येक पंप साठी, प्रत्येक डिव्हाइस साठी आपण या गोष्टी डिस्कस करणार आहे. तुम्ही आन्सर लिहिताना पण या पद्धतीनेच आन्सर लिहायचं, सो दॅट यू विल गेट 100% मार्क. देयर विल नॉट बी एनी स्कोप फॉर एक्झामिनर टू रिमूव्ह युअर मार्क्स, टू डिडक्ट युअर मार्क्स. एक्झामिनरला कुठलाही स्कोप राहणार नाही मार्क्स डिडक्ट करायला. Getting it? So we will follow this pattern: principal, construction, working, advantage, disadvantage, application. Okay. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची असते ड्रॉइंग. Most important stuff is drawing. So now let us will see the principle of this pump. So मी जे प्रिन्सिपलचं स्पेलिंग लिहितो ते बरोबर आहे का? PRINCIPLE का PAL पाहिजे? AL म्हणजे ते प्रिन्सिपल म्हणजे कॉलेजचे मुख्य असते. बरोबर, करेक्ट. PAL म्हणजे कॉलेजचे हेड. दॅट प्रिन्सिपल आहे ना. अँड दिस इज प्रिन्सिपल. व्हेरी करेक्ट. चला, तर प्रिन्सिपल याचं काय आहे? ह्याचं प्रिन्सिपल आपण कसं लिहिणार? सो याचं प्रिन्सिपल आपण असं लिहिणार, इट इज, हे पण काल सुरुवात केली आपण, इट इज रेसिप्रोकेटिंग टाइप, इट इज रेसिप्रोकेटिंग हाय हेड लो डिस्चार्ज. कसा आहे हा रेसिप्रोकेटिंग आहे, हाय हेड आहे, लो डिस्चार्ज आहे, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप. झालं, एवढंच लक्षात ठेवायचं. हे जर तुम्ही लिहिलं की एक्झामिनरला याच्यातूनच कळून जाईल की तुम्हाला पंप बद्दल सगळं माहिती आहे. Getting it? This single line will tell that you know everything about this single acting reciprocating pump. This simple line. Okay. So what this line is? It is reciprocating. आता reciprocating म्हणजे काय? Have you heard this? कधी ऐकलंय का? Reciprocating म्हणजे काय? कशी असते reciprocating motion? टाइप्स ऑफ मोशन्स झाल्यात ना? यू आर स्टडीड इन 12th. सांगा त्यातले रेसिप्रोकेटिंग म्हणजे कशी? Come on. Anyone? We will call to Pratik. Pratik कापसे. Pratik, रोल नंबर 12. प्रतीक सांगा बरं, रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणजे कशी असते? प्रतीक, ओ प्रतीक, हाव का अब्सेंट लाव? प्रतीक. हॅलो हा बोला सर, प्रीती. हा प्रीती, तुम्ही आहेत का? ओ सॉरी बर का, एकदम सॉरी. हा बोला. हा सांगा. माहित नाही सर. ओ रेसिप्रोकेटिंग म्हणजे माहित नाही? बरं ठीक आहे. माहित नाही सर. बरं ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. हा, दुसरं कोण सांगू शकतंय आपल्याला अजून? अक्षय घाडगे. अक्षय. नो सर. नाही. ठीक आहे. आपल्या इथं रितेश पण आहेत. रितेश खूप हुशार असतात. रितेश नावाचे सगळे हुशार असतात. माझा रितेश नावाचा मित्र फार हुशार आहे, त्याची स्वतःची कंपनी आहे. हा रितेश गंगथडे. रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणजे काय? रितेश आहेत का? ओ रितेश, कॅन यू प्लीज अनम्यूट? रितेश. ठीक आहे, जाऊ दे. हा, गो अहेड. अरे वेलकम.
सर रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणजे अप अँड डाऊन आणि बॅक अँड फ्रंट. बरोबर, पुढे पाठीमागे. व्हेरी सोपं. सॉरी, व्हेरी सोपं नाही, व्हेरी सिम्पल. व्हेरी सिम्पल. रेसिप्रोकेटिंग मीन्स टू अँड फ्रो, पुढे पाठीमागे. मग ते वरती खाली का असे ना, अप डाऊन, लेट इट बी अप डाऊन, लेट इट बी टू अँड फ्रो. गेटिंग इट? लेट इट बी टू अँड फ्रो, लेट इट बी अप अँड डाऊन. म्हणजे पुढं पाठीमागं झालं पाहिजे, मग ते वर खाली का होईना. गेटिंग इट? सेम सायकल शुड बी रिपीटेड. टू अँड फ्रो, टू अँड फ्रो. क्लिअर? पुढे पाठीमागे किंवा वर खाली, दॅट वे. व्हेरी करेक्ट. तर ह्याला कसली मोशन म्हणायचं? रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणायचं. सो रेसिप्रोकेटिंग. हाय हेड. हेडचा अर्थ काय होतो? हाय हेड. हेड कुठं असतं? आपलं डोकं असतं, है ना. हेड म्हणजे डोकं. हाय हेड म्हणजे डोकं खूप उंच आहे, म्हणजे थोडक्यात हाईट खूप जास्त आहे. याचा अर्थ होतो की पाणी खूप उंच पर्यंत जाऊ शकतं. आणि पाणी खूप उंच कधी जाऊ शकतं? जर त्याचं प्रेशर जास्त असेल तर. तर ह्या हाय हेडचा अर्थ होतो, दिस हाय हेड मीन्स हाय प्रेशर. दिस हाय हेड मीन्स हाय प्रेशर. ओके. हाय हेडचा अर्थ होतो हाय प्रेशर. लो डिस्चार्ज. आता डिस्चार्जचा अर्थ काय असू शकतो? वॉटर डिलिव्हरी. पाणी किती डिलिव्हर करतोय तो पंप, त्या पंप मधून पाणी किती बाहेर पडतंय, त्याला म्हणायचं डिस्चार्ज. जर ते बाहेर पडणारं पाणी कमी असेल, सो दॅट इज लो डिस्चार्ज. जर बाहेर पडणारं पाणी जास्त असेल तर हाय डिस्चार्ज. क्लिअर? आता थोडक्यात हाय डिस्चार्जचं एक उदाहरण देतो. आपल्या शेतीमध्ये जो पंप असतो, शेतामध्ये जो पंप असतो मोठा सेंट्रिफ्युगलचा असतो, तो शेतामधला पंप हा हाय डिस्चार्ज देतो. शेतातला पंप कसा असतो? हाय डिस्चार्ज देतो. गेटिंग इट? तर त्याचं एक तुम्हाला मी साधारण उदाहरण सांगितलं. याच्या उलट जर तुम्ही कधी गाडी धुवायला गेला, कधी गेला, तिथे एसटीपी असतो, काय एचटीपी असतो काहीतरी, है ना. काय एचटीपी काय एचटीपी काय म्हणतात की त्याला, सो आय डोंट नो एक्झॅक्टली. तर तिथं काय असतं? तिथं प्रेशर खूप जास्त असतं पाण्याला. गेटिंग इट? तो झाला हाय हेड. पण तिथं पाण्याचा डिस्चार्ज कसा असतो? कमी असतो. गेटिंग इट? ऍज कम्पेअर टू दॅट ऍग्रिकल्चरल पंप. त्या पंपपेक्षा डिस्चार्ज कमी असतो, पण त्याचा हेड जास्त असतो. सो दिस इज लो डिस्चार्ज. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट वी हॅव सीन इन डिटेल. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटचा अर्थ आपण इन डिटेल मध्ये बघितलेला आहे. ओके. तर हे आहे याचं प्रिन्सिपल. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग pump. Okay, so now I will show you one video so that you will understand its working in a single stroke, in a single go. This is the working. Just see carefully. Now piston is moving from this side to this side. Piston आता कुठून चाललाय? इथून इकडे जाणार आहे piston. Piston is going to move in this direction. Now let us see what will happen. बघा काय होत आहे. काय झालं? डिस्प्लेसमेंट झाली. बघा परत एकदा. आता पिस्टन माघारी येतोय. आता पिस्टन पुढे जाणार आहे. कुणाकडे लक्ष द्यायचं? पिस्टन पुढे जाताना लक्ष ह्याच्याकडं आणि याच्याकडे द्यायचं, है ना. सो नाव पिस्टन कडे बघू नका. पिस्टन नाव विल मूव फ्रॉम धिस पोझिशन टू धिस पोझिशन. लुक ऍट धिस पार्ट अँड लुक ऍट धिस पार्ट. या दोन पार्ट कडे बघायचं, इथं आणि इथं. काय झालं? ओपन झालं. हा ओपन झाला आणि हा बंद झाला. बंद झाला. Close झाला. इथलं पाणी कुठे गेलं? इथलं पाणी वरती गेलं. बरोबर आहे का? हा, ठीक आहे. आता पिस्टन इथं पोहोचलाय. आता पिस्टन इथून माघारी जाणार आहे. नाव पिस्टन विल मूव फ्रॉम दिस पोझिशन टू रिव्हर्स पोझिशन. आता काय होतंय बघा. काय झालं आता? खालचं ओपन खालचं ओपन झालं. खालचा ओपन झाला, वरचा क्लोज झाला. पाणी आतमध्ये आलं. कुठलं पाणी आतमध्ये आलंय? खालून पाणी आतमध्ये आलं का? वॉटर एंटर्ड फ्रॉम Yes, दिस sir. पोझिशन. पाणी खालून आतमध्ये आलं. हा वॉल बंद झाला, हा वॉल ओपन झाला. ओके, दिस इज हाऊ इट कीप ऑन वर्किंग. दिस इज सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. व्हेरी सिंपल.
So now this diaphragm pump we don't need to study. Diaphragm is not there in our syllabus. Okay, so हे समजलं ना? So I will not show that video. इथं समजलं ना? हे सगळे कंपोनेंट समजले का? काय काय होते ते? Yes, sir. हा, ओके, ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोण फिरतं? तर सगळ्यात पहिल्यांदा हे फिरायला सुरुवात करतं. इट स्टार्ट रोटेटिंग. ह्याला कोण कनेक्ट आहे? तर ह्याला हे लाल हा रॉड कनेक्ट आहे. ओके, दिस रॉड इज कनेक्टेड टू दिस पोझिशन. क्लिअर? ह्या गोल फिरणाऱ्याला हा रॉड कनेक्टेड आहे. आता सगळ्यांनी काय करायचं? आता फक्त ह्या दोघांच्या मोशन कडे लक्ष द्यायचं. हे दोघं कसे फिरतायत? लुक ॲट ओनली दीज टू पार्ट. व्हिडिओच्या दुसऱ्या कुठल्याही पार्टकडे आता बघू नका तुम्ही. सो जस्ट लुक ॲट दॅट पार्ट. ओके, लक्षात आले का ह्याची आणि ह्याची मोशन कशी येते? तर ह्याच्या मोशनला काय म्हटलं जातं? ह्याची मोशन झाली ऑसिलेटिंग. हा होता रोटरी, बरोबर आहे का? हा गोल फिरतोय ना? हा गोल फिरतोय म्हणजे हा झाला रोटरी. हा ऑसिलेट होतोय, ऑसिलेटिंग मोशन. ऑसिलेटिंग मोशन फिजिक्स मध्ये शिकलायत ना? पेंड्युलम. डू यू Yes, sir. रिमेंबर दॅट? Quad पेंड्युलम. Yes, sir. तर ह्याला पेंड्युलम सारखी ऑसिलेटिंग मोशन आहे. बघा, रोटरी मोशन, देन दिस हॅज ऑसिलेटरी मोशन. ओके, नाव लुक ॲट मोशन ऑफ दिस पिस्टन. आता ह्याच्या मोशन कडे बघा, ह्या पिस्टनच्या किंवा ह्या पिस्टन रॉडच्या ह्या पार्टच्या मोशन कडे बघा. पुढे मागे. ती पुढे मागे म्हणजे ती कुठली झाली? रेसिप्रोकेटिंग. तर हे तिघं मिळून काय करतायत? हा रेड वाला आणि हा येलो वाला, हे तिघं मिळून काय करतायत? तर हे तिघं रोटरी मोशनचं कन्व्हर्जन रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये करतायत. What they are doing is rotary motion is getting converted into reciprocating motion. बरोबर आहे का? लक्षात आलं का? आपल्या इंजिन मध्ये उलट असतं, गाडीच्या इंजिन मध्ये उलट असतं. गाडीच्या इंजिन मध्ये ही रेसिप्रोकेटिंग मोशन रोटरी मध्ये कन्वर्ट होते. गाडीच्या आतमध्ये पिस्टन सिलेंडर असा असतो, हा पिस्टन मागं पुढे होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रोटरी मोशन मिळत असते. रेल्वेमध्ये वगैरे तुम्ही अशी अरेंजमेंट बघितली असेल. हे दोघं रेल्वेत दिसले असतील. Yes, sir. है ना? क्लिअर? तर हे तिघं मिळून काय करतायत? व्हॉट दीज थ्री आर डुईंग? दे आर कन्व्हर्टिंग रोटरी मोशन इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन. रोटरी मोशन इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन. आता ह्यांची नावं काय आहेत? तर ह्यांची नावं काय आहेत? तर याला म्हणायचं क्रँक. याला काय म्हणायचं? क्रँक. दिस इज क्रँक. क्रँक कसा आहे? Crank is circular or crank is having circular motion. Crank is having rotary motion. Okay. आता हा कोण आहे? हा वाला. याचं नाव आहे कनेक्टिंग रॉड. याचं नाव काय आहे? कनेक्टिंग रॉड. हा रेड कलर वाला. ओके, दिस इज कनेक्टिंग रॉड. अरे 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 अरे, आयशा तांबोळी, आयशा आयशा आयशा. काय झालं आयशा? वाय यू आर डिस्टर्बिंग माय ड्रॉइंग? सर आय डोंट नो कसं काय झालं ते. सॉरी सर. असू द्या, ठीक आहे. आता काय करायचं मला? सिक्युरिटी मध्ये जाऊन तुम्हाला अनोटेशन्स बंद करायचे तुमचे, है ना? डिसेबल अनोटेशन्स करायचे. ओके, ठीक आहे. नाव इट इज ओके. तर काय म्हटलं आपण? ह्याचं नाव काय आहे? हा रेड वाला बार, ह्याचं नाव आहे कनेक्टिंग रॉड. ओके, आणि ह्याचं नाव आहे पिस्टन रॉड. याचं नाव काय आहे? पिस्टन रॉड. आणि हा जो इथं दिसतोय ह्याचं नाव काय असेल? कोणी सांगू शकेल का? प्लंगर होत. पिस्टन. प्लंजर किंवा पिस्टन. ओके, तर हा आहे पिस्टन. ओके, तर आता बघा ह्यांची नावं काय काय आहेत बघा.
आता कन्स्ट्रक्शन कसं लिहायचं, हाऊ टू राईट दी कन्स्ट्रक्शन. आपण म्हटलं ना पहिल्यांदा प्रिन्सिपल लिहायचं, प्रिन्सिपल झालं की कन्स्ट्रक्शन लिहायचं. सो नाव हाऊ टू राईट दी कन्स्ट्रक्शन. बघा कन्स्ट्रक्शन. A crank is having rotary motion. A connecting rod is connected to crank. A connecting rod is connected to crank. Connecting rod हा crank ला connect आहे. Connecting rod has oscillatory motion. Connecting rod ला कसली motion आहे? Oscillatory motion आहे. A piston rod is connected to connecting rod. Piston rod कशाला कनेक्ट केलेला आहे? कनेक्टिंग रॉडला. Piston rod is connected to connecting rod. And piston is connected to the piston rod. आणि piston कशाला कनेक्ट आहे? Piston rod ला कनेक्शन आहे. Connected आहे. Okay. So crank, connecting rod and piston rod togetherly convert rotary motion into reciprocating motion. तिघं मिळून काय करतायत? तिघं मिळून रोटरी मोशनचं कन्व्हर्जन हे रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये करतात. क्लिअर? हे झालं. परत लिहायचं. पिस्टन इज फिटेड इनसाइड द सिलेंडर. पिस्टन कुठं फिट केलेलं आहे? इनसाइड द सिलेंडर. ओके. आता इथं एक पाईप आहे. या पाईपला काय म्हणायचं? तर या पाईपला म्हणायचं सक्शन पाईप. या पाईपला काय नाव द्यायचं? सक्शन पाईप. दिस इज सक्शन पाईप. ह्या पाईपला काय म्हणणार आता मग? डिलिव्हरी पाईप. कारण तिथून आपण वॉटर काय करणार आहे? डिलिव्हर करणार आहे. सो दिस इज सक्शन पाईप, दिस इज डिलिव्हरी पाईप. हे दोघं आहेत वाल्व्स. हा झाला सक्शन वाल्व, हा झाला डिलिव्हरी वाल्व. सगळ्या कंपोनेंट्सची नावं कळली. नाउ लेट अस वी विल लुक ॲट आवर ड्रॉइंग. आता आपली ड्रॉइंग बघूयात आपण. हे काय केलं सगळं? लुक ॲट दिस. आता फक्त ही मिरर इमेज टाकली आपण. तिकडं तसं होतं, इकडं आता असं केलं आपण. सगळे आले का बघा? कोण कोण आलेत बघा. हा, क्रँक आला का? क्रँक इज हिअर. कनेक्टिंग रॉड आला का? कनेक्टिंग रॉड आला. त्याच्यानंतर पिस्टन आला. पिस्टन रॉड गायब झाला. इज इट ओके? चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. इथं पिस्टन रॉड आपल्या ड्रॉइंग मध्ये आपण काढलेला नाहीये, कारण आपली ड्रॉइंग वाढत जाते आणि कॉम्प्लिकेटेड होत जाते. त्याच्यामुळे आपण काय केलं? डायरेक्टली क्रँक, कनेक्टिंग रॉड, पिस्टन असं टाकलं. ओके. तुम्हाला मध्ये पिस्टन रॉड टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम. ही सक्शन पाईप आली. ओके. ही डिलिव्हरी पाईप आली इथं. हा सक्शन वाल्व आला. हा डिलिव्हरी वाल्व आला. गेटिंग इट? ओके. पिस्टन आला. आली का सगळी नावं? गॉट ऑल द नेम्स? हा, सिलेंडर पण आला. सी. तर इथं काहीतरी ही दोन वेगळी नावं दिसत आहेत आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय. सम. ओके. तर हे दोन काय आहेत बघूया. IDC. IDCचं नाव लिहिलंय इनर डेड सेंटर. इनर डेड सेंटर. IDC कुठं लिहिलंय? तर IDC कुठं असणार आहे? तर IDC हा इथं लिहिलाय, जो की इथं असतो. IDC will be present at this position. This is IDC position. This is ODC position. This is ODC position. काय फरक आहे सर? हे काय भानगड आहे IDC आणि ODC? IDC means maximum inner position piston can reach. जास्तीत जास्त पिस्टन आतमध्ये किती येऊ शकतो? तर इथपर्यंत येऊ शकतो. याच्या पुढे पिस्टन जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. मॅक्सिमम पिस्टन कॅन रीच अप टू दिस मच इनसाइड द सिलेंडर. ODC मॅक्सिमम किती बाहेर येऊ शकतो पिस्टन सिलेंडरच्या? इथपर्यंत. दिस इज आउटर डेड सेंटर. ओके. सो इनर डेड सेंटर, आउटर डेड सेंटर. आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये आठवतंय का बघा बरं? पिस्टन कुठून कुठं जात होता? बघा,
हा झाला इनर डेड सेंटर. मॅक्सिमम पिस्टन इथपर्यंत येतोय, याच्या पुढे जातोय का तो? नाही, इट कॅनॉट गो. हा पाठीमागा आला मॅक्सिमम. दिस इज आउटर डेड सेंटर. ओके, इनर डेड सेंटर, आउटर डेड सेंटर. दिस इज व्हॉट. कन्सेप्ट समजली का इनर डेड सेंटर आउटर डेड सेंटरची? ओके, इनर डेड सेंटरचा अर्थ होतो मॅक्सिमम डिस्टन्स पिस्टन कॅन ट्रॅव्हल इनसाइड द सिलेंडर. ओडीसी, मॅक्सिमम डिस्टन्स और मॅक्सिमम पोझिशन पिस्टन कॅन ट्रॅव्हल आउटसाइड द सिलेंडर. पिस्टन सिलेंडरच्या आउटसाइड बाजूपर्यंत किती बाहेर येऊ शकतो त्याला ओडीसी, आतमध्ये किती जाऊ शकतो त्याला आयडीसी म्हणायचं. संपचा अर्थ होतो वॉटर स्टोरेज. या संपचा अर्थ काय होतो? वॉटर स्टोरेज. जिथं पाणी स्टोअर केलेलं आहे ते वॉटर स्टोरेज. ओके, दॅट इज टर्म्ड ॲज संप. सक्शन हेड. सक्शन हेड म्हणजे पाणी किती खालून वरती सक्शन केलं जातं. आणि डिलिव्हरी हेडचा अर्थ होतो पाणी किती वरती डिलिव्हर केलं जातं. ओके, दिस इज सक्शन हेड अँड दिस इज अ डिलिव्हरी हेड. गॉट दिस? ओके, now let us we will go ahead with Yes, sir. writing the details. आता आपण याचे डिटेल्स वगैरे लिहायचा प्रयत्न करूयात, याचा आन्सर लिहायचा प्रयत्न करूयात इथं. Construction. Let us will write the construction now. Construction मध्ये काय लिहिणार? As we discussed, crank is connected to connecting rod and connecting rod is connected to, connecting rod कशाला कनेक्ट केलेला आहे? पिस्टन. These three togetherly convert the rotary motion into reciprocating motion. हे तिघ काय करतात? रोटरी मोशनला रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये कन्वर्ट करतात. ओके, क्रँक हॅज ए रोटरी मोशन. पुढे कनेक्टिंग रॉड हॅज, कनेक्टिंग रॉडला कसली मोशन आहे? हा, ऑसिलेटरी मोशन. oscillatory motion, and piston has a reciprocating motion. ओके, परत काय लिहायचं? A piston is fitted inside the, कशात फिट केलाय तो? Inside the cylinder. Piston is fitted inside the cylinder. Full stop. A suction pipe and delivery pipe is connected at one side of the cylinder. सक्शन आणि डिलिव्हरी पाईप केलेले आहे, काय केलेले आहेत? सिलेंडरच्या एका साइडला कनेक्ट केलेले आहेत. सक्शन valve and delivery valve are, सक्शन and delivery valve कुठे आहेत? Connected
inside the suction and delivery pipe. ओके का? बस का कन्स्ट्रक्शन? बस झालं की? इट इज सफिशियंट. नाव वर्किंग. ओडीसी आणि आयडीसी राहिले ना. ओडीसी आणि आयडीसी ह्या पोझिशन्स आहेत, त्यांना फक्त नावं दिलेली आहेत, ते कंपोनंट नाही आहेत. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय लिहितो? फिजिकली जे कंपोनंट्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण नावं देतो. ओके. ओडीसी आणि आयडीसी काय आहेत? तर ह्या पोझिशन्स आहेत. क्लिअर? अज्युम केलेल्या पोझिशन्स. म्हणजे पिस्टन मॅक्सिमम इथपर्यंत येतो, पिस्टन मॅक्सिमम तिथपर्यंत जातो, ह्या पोझिशन्स आहेत. ओके. सो वी विल यूज दोज पोझिशन्स इन वर्किंग. आता ते आपल्या वर्किंग मध्ये नावं वापरणार. कुठली नावं वापरणार? संप हे नाव वर्किंग मध्ये येणार. आयडीसी ओडीसी हे वर्किंग मध्ये येणार. क्लिअर? सक्शन हेड, डिलिव्हरी हेड हे वर्किंग मध्ये येणार. क्लिअर? ओके. सो लेट अस वी विल डिस्कस नाउ वर्किंग. सो हाऊ वर्किंग? वर्किंग मध्ये आता काय सांगतो बघा मी. व्हेन क्रँक रोटेट फ्रॉम 0 degree to 180 degree, piston moves from IDC to ODC. हे बघा मी काय लिहिलंय. हे सर आता डिग्री कुठून आलं इथून? 0 degree 180 degree कुठून आणलं तुम्ही? बघा. कॅन एनीवन? मी लिहिलेलं बरोबर आहे का आधी मला सांगा. क्रँकची जी मोशन आहे ना ती रोटरी मोशन असल्यामुळे तिथे अँगल होणारच ना. बरोबर. काय इथं थिटा लिहिलाय का? आहे का थिटा? हा, थिटा काय दर्शवतो? अँगल. थिटा इंडिकेट्स अँगल. ओके. सो दिस इज हाऊ वी आर सेइंग हियर. द क्रँक मूव्स फ्रॉम धिस पोझिशन. सुरुवातीला क्रँक असा होता, तो कसा होणार आहे? असा होणार आहे. म्हणजेच कुठून गेली पोझिशन त्याची? 0 डिग्रीला होता, ह्या पोझिशनला आपण 0 डिग्री म्हणू. 0 डिग्री टू 180 डिग्री ट्रॅव्हल झाला का? इथपर्यंत आला तो. सो 0 डिग्री टू 180 डिग्री. ह्या पोझिशन मुळे, ह्या रोटेशन मुळे काय झालं? पिस्टन हा मागे ओढला गेला. पिस्टन इज पुल्ड बॅक. क्लिअर? पिस्टन मूव्ड फ्रॉम आयडीसी टू ओडीसी. पिस्टन कुठून कुठं आला? आयडीसी कडून ओडीसी कडे आला. ओके. आता सगळेजण इंजेक्शन आठवा. तुम्ही डॉक्टरकडे जाता दवाखान्यामध्ये डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन करतो. त्यावेळेस तो काय करतो? व्हॉट ही डज? सिरिंजच्या मागचं असतं ते मागे पुढे करत. हा, आहे का नाही? ते जे इंजेक्शन असतं त्याच्याकडं, तो काय आहे? तो पंप आहे. दॅट इज पंप. त्याच्यामध्ये आतमध्ये जो प्लास्टिकचं रेसिप्रोकेट होत असतं त्याला म्हटलं जातं प्लंजर. तो प्लास्टिकचा आहे ना म्हणून प्लंजर म्हणायचं. मेटलचा असला का पिस्टन म्हणायचं. ओके. तो प्लंजर मागं ओढलाय. काय होतं मागं ओढल्यानंतर? औषध आतमध्ये येतं का? किंवा तुम्ही पिचकारी खेळता, पिचकारी रंगपंचमीला, त्याच्यामध्ये काय? तो प्लंजर पंप आहे. तुम्ही तो प्लंजर पाठीमागं ओढला की काय होतं? आतमध्ये रंग ओढला जातो. तर हे का होतं? कशामुळे रंग आतमध्ये ओढला गेला? व्हॉट इज द रिझन? का बरं होतं? कारण ड्यू टू दिस आतमध्ये व्हॅक्यूम तयार होतो. करेक्ट. त्या व्हॅक्यूमला आपण म्हणूयात सक्शन. ड्यू टू दिस दी सक्शन इज क्रिएटेड इनसाइड द सिलेंडर. त्याच्यामुळं काय झालं? सक्शन क्रिएट झालं. कुठं क्रिएट झालं? सिलेंडरच्या आतमध्ये. ओके. इनसाइड द सिलेंडर सक्शन इज क्रिएटेड. इथं कुठेतरी बसवतो. ओके. सक्शन तयार झालं. त्या सक्शन मुळे काय झालं? ड्यू टू सक्शन. सक्शन मुळे काय? कुठे गेलं? लिहायला ओके, सॉरी. हा,
ड्यू टू सक्शन water is sucked inside the cylinder. वॉटर आतमध्ये सक केलंच गेलं, पण काय झालं, ह्याच्या आधी एक महत्वाचं काम आहे. हे सक्शन तयार झाल्यामुळं काय झालं, ड्यू टू सक्शन दी सक्शन वाल्व ओपन्स अँड डिलिव्हरी वाल्व क्लोजेस and water is sucked inside the cylinder. हे बघा काय झालं, तर हे आतमध्ये इथं सक्शन क्रिएट झाल्यामुळं हा वाल्व काय झाला, हा वाल्व ओपन झाला, इट इज सक्ड है ना, हा आतमध्ये घेतला गेला आणि हा ओपन झाला, आणि हा डिलिव्हरी वाल्व काय झाला, बंद झाला. डिलिव्हरी वाल्व इज क्लोज्ड. ओके, ड्यू टू सक्शन द सक्शन वाल्व ओपन्स and delivery valve closes and water is sucked inside the cylinder. पाणी सिलेंडरच्या आतमध्ये ओढलं गेलं, सक केलं गेलं. ओके, हा झाला पहिला स्ट्रोक. ओके, आपण वाटलं तर ह्याला असं लिहूयात, वी विल राईट इट इन अदर वे. सो तुमचे आन्सर अजून थोडस काय म्हणतात त्याला, ते युअर आन्सर विल बी मोर पॉइंट वाईज, अजून थोडं पॉइंट वाईज होऊन जाईल तुमचा आन्सर. इथं आपण याला म्हणूयात स्ट्रोक 1. स्ट्रोक म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रोक, लेट इज वी विल डिफाइन द स्ट्रोक ऑल्सो हिअर. स्ट्रोकची डेफिनेशन पण लिहूयात. स्ट्रोक इज, इट इज वन साइड जर्नी. हे एमसीक्यू ला महत्वाचं आहे बरं का, मी स्ट्रोकची डेफिनेशन जी लिहितोय ना, ती स्ट्रोकची डेफिनेशन एमसीक्यू साठी महत्वाची आहे. इट इज वन साइड जर्नी of piston from IDC to ODC or from ODC to IDC. काय स्ट्रोक 1. स्ट्रोक म्हणजे काय आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्रोक. स्ट्रोक, इट इज वन साइड जर्नी ऑफ पिस्टन फ्रॉम IDC टू ODC फ्रॉम और फ्रॉम ODC टू IDC. वन साइड जर्नी. वन साइड जर्नीचा अर्थ काय होतो, एकाच बाजूला किंवा एकाच डायरेक्शन मध्ये. ओके, तर कुठल्या डायरेक्शन मध्ये, IDC कडून ODC कडे किंवा ODC कडून IDC कडे. ही जी पिस्टनची मुवमेंट होते ह्याला काय म्हणायचं, स्ट्रोक. ओके, आणि स्ट्रोक 1 मध्ये आपण काय केलं, क्रँकला 0 डिग्री टू 180 डिग्री रोटेट केलं. त्याच्यामुळं काय झालं, पिस्टन कुठून कुठे गेला, IDC कडून ODC कडे गेला. त्याच्यामुळं काय झालं, सिलेंडर मध्ये सक्शन क्रिएट झालं. सक्शन क्रिएट झाल्यामुळं काय झालं, सक्शन वाल्व ओपन झाला, डिलिव्हरी वाल्व क्लोज झाला, आणि वॉटर आतमध्ये सक केलं गेलं. ओके, वॉटर इज सक्ड इनसाइड द सिलेंडर. क्लियर. नाउ स्ट्रोक 2. So during stroke 2, what will happen? Crank will rotate from 180 degree to 360 degree and piston moves from, piston कुठून कुठे जाणार, ODC to IDC. पिस्टन ODC कडून IDC कडे गेला. ओके, ड्यू टू दिस मोशन, ह्या मोशन मुळे काय झालं, पिस्टन अप्लाइज दी फोर्स ओव्हर दी वॉटर. पिस्टन काय केलं, पाण्यावरती फोर्स अप्लाय केला. सिलेंडर गोes to the delivery. काय हॅलो, Water inside the cylinder goes to the delivery head. करेक्ट. वॉटर इनसाइड द सिलेंडर गोज इन टू दी डिलिव्हरी पाईप, है ना. ते काय केलं आपण, पिस्टन अप्लाइज फोर्स ओव्हर दी वॉटर अँड बिकॉज ऑफ दॅट, त्या फोर्स मुळे काय होतं, दी सक्शन वाल्व क्लोजेस अँड डिलिव्हरी वाल्व ओपन्स. सक्शन वाल्व क्लोज झाला, डिलिव्हरी वाल्व ओपन झाला. वॉटर इनसाइड द सिलेंडर
किंवा फ्रॉम द सिलेंडर म्हणूयात. इज डिलिव्हर्ड टू दी डिलिव्हरी पाईप. डिलिव्हरी पाईपला पाणी काय केलं गेलं? डिलिव्हर केलं गेलं. गेटिंग इट? ओके, लक्षात आलं का? Yes, sir. दुसरा स्ट्रोक. ओके, येस सर. ओके. आता लिहूयात खाली. दी वॉटर इज सक्ड फ्रॉम दी सम्प. The height from which water is sucked is called as suction head, and the maximum height to which water can be delivered is called as delivery head. तर जिथून पाणी सक केलं जातं त्याला संप म्हटलं जातं. दी हाईट फ्रॉम विच वॉटर इज सक्ड, ज्या हाईट पासून वॉटर सक केलं जातं त्याला म्हटलं जातं सक्शन हेड. अँड द मॅक्सिमम हाईट टू विच वॉटर कॅन बी डिलिव्हर्ड त्याला म्हटलं जातं डिलिव्हरी हेड. सक्शन हेड, डिलिव्हरी हेड. Got it? Okay, this is the complete working of this single acting reciprocating pump. Okay, आता काय करायचं सगळ्यांनी, याचा मस्तपैकी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि हे वही मध्ये लिहून काढायचं. ओके, अलॉंग विथ द ड्रॉइंग सहित. क्लिअर? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. 1 2 3 4 5. डन. Okay, so it's time's up now. It is around 1:45, so we will stop for today. Next lecture we will study advantages, disadvantages, applications of this pump. Okay, so today we have covered principal construction working. So I request you to please note down this in your notebook, draw the diagram properly, and as I said this part is important for MCQ. Remember. ठीक आहे, वी विल स्टॉप नाउ. थँक्यू. पुढची पीपीटी सेंड. कुठली पीपीटी? या चॅप्टर. ह्या चॅप्टरची पीपीटी शेअर करू का? बरं ठीक आहे, ओके, आय विल शेअर इट. सर तुम्ही ते MCQ चा फोल्डर सेंड केलाय ना, हा, त्याच्यामध्ये ते MCQ ओपनच होत नाही. म्हणजे काल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिंक पाठवली होती ना, हो. त्याच्यावरती ओपन झालं होतं, पण नंतर बंद केल्यानंतर त्या लिंक वर ओपन नाही होत MCQ. कसं काय व्हायला पाहिजे? तर नंतर तुम्ही क्या ते काढून टाकलं. एक्झाम होती सर म्हणून तुम्ही काढून टाकली नंतर लगेच. हा, नंतर नाही होत. नाही फक्त काढून टाकली, कशाला काढून टाकतोय? थांबा बघूया, लगेच बघू की आपण. दोज हू वॉन्ट टू लिव्ह दे कॅन. ज्यांना जायचं ते जाऊ शकतात, बाकीचे थांबा. ज्यांना थांबायचं ते थांबा, नो प्रॉब्लेम. हे काय आहे? हो का, BME फोल्डर आहे का? त्याच्यामध्ये MCQ पण आहेत. आणि ह्याची लिंक जर आपण बघितलं, त्या लिंकचं सेटिंग दाखवतो तुम्हाला. इथं नाही, थांबा. हो का, लिंकचं सेटिंग कसं आहे? एनीवन विथ द लिंक. आणि कसे आहेत सगळे? एडिटर आहेत. हो का, कॉपी लिंक. अजून एकदा ती लिंक टाकून देतो. कॉपी केली. स्क्रीन शेअर कर सर. स्क्रीन शेअर ऑफ. अरे मी स्क्रीन शेअर बंद केले का? सॉरी अरे गाईज. हा ठीक आहे, ओके. हा, कॅन यू सी नाउ? हो का, हा फोल्डर आहे आपला क्लासचा. आपल्या क्लासच्या फोल्डर मध्ये BME मध्ये मी ठेवलेला आहे का, BCME 2 फायनल थर्मोडायनेमिक्स. आता ह्याची लिंक पण दाखवतो तुम्हाला. ही गेट लिंक आपण ही टाकली होती.
आणि ह्या लिंकचं सेटिंग काय, एनीवन विथ द लिंक, ज्याच्याकडे लिंक आहे ते ओपन करू शकतात. आणि ते सगळे एडिटर आहेत म्हणजे तुम्ही ते डाउनलोड पण करू शकता. ओके, स्टील नाव आय विल कॉपी इट, कॉपी केली आणि अजून एकदा टाकून देतो. तो ऑलरेडी इट इज शेअर्ड, स्टील आय विल शेअर. PME. हा, ओके, ठीक आहे. हो का, ही आणि ही लिंक सेम आहे का बघा, PQD USP शेअरिंग आहे का, TWIMYL आहे का, इट इज सेम आहे ना. नो प्रॉब्लेम, यू ट्राय दिस, जस्ट चेक, इट विल सर्व. सर या चॅप्टरचे पण त्यात सगळ्या चॅप्टरचे, ह्याच्यात सगळ्या चॅप्टरचे MCQ आहेत. ही जी पहिला फाईल आहे ना, ह्यातली पहिली फाईल, ही पहिली फाईल आहे ना, ही ह्याच्यामध्ये सगळे MCQ आहेत, आपल्या सगळ्या चॅप्टरचे MCQ आहेत. थेरी. हा, थिअरीच्या नोट्स ना, हा नोट्स पण टाकून देतो. PDF पाठवली तशी ह्या टॉपिकची पण पाठवा ना. हो पाठवतो. नो प्रॉब्लेम, आज पाठवतो. आज PPT आणि त्या नोट्स दोन्ही टाकून देतो. ठीक आहे, ओके. ओके. हा, ठीक आहे, वेल स्टॉप देम. थँक्यू.